VK चव्हाण पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती, युवा दिन आणि स्त्रीशक्ती मूल्यांचा जागर, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि आत्मविश्वास, महापुरुषांचे विचार आजही काळाच्या कसोटीवर खरे असल्याचं वक्तव्यांचं प्रतिपादन। चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथं VK चव्हाण पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं युवा दिन आणि स्त्रीशक्ती या राष्ट्रघटक मूल्यांचा जागर करत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास आणि चारित्र्य निर्मितीचे संस्कार रुजवण्यावर भर देण्यात आला। कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रतिमा पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. UD पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस प्राध्यापिका कल्पना पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला, तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला डॉ. UD पाटील यांनी अभिवादन केलं। प्रास्ताविकात प्राध्यापक अजय दळवी यांनी या संयुक्त जयंती उत्सवामागील भूमिका स्पष्ट करत राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी दिशा देणारे असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका सुजाता तुपारे यांनी केलं। मनोगत सत्रात KB कलजी यांनी स्वामी विवेकानंदांच्या ध्येयवादी आणि प्रेरणादायी विचारांचा उहापोह करत तरुणांनी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि राष्ट्रसेवा ही मूल्य जीवनात अंगीकारावीत असं आवाहन केलं। प्राध्यापक CL गावडे यांनी राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व घडलं असून स्वराज्याच्या संकल्पनेत स्त्री शक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं अधोरेखित केलं। तर प्राध्यापक कांबळे PA यांनी आजच्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीत जिजाऊ आणि विवेकानंदांचे विचार किती समर्पक आणि काळाच्या कसोटीवर खरे ठरतात हे उदाहरणांसह स्पष्ट केलं। कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक अजय दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले। राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार तरुणाईपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।